अब खबरें विस्तार से। भंडारा जिले में अग्रेशन भवन कार्यालय नागपुर रोड पर महाराष्ट्र भवन एवं अन्य निर्माण श्रमिक कल्याण बोर्ड मुंबई जिला श्रम सुविधा केंद्र भंडारा में महिला और पुरुष कामगारों को पेटी किचन सेट दिया जा रहा था। इन ठेकेदार का नियोजन न होने के बावजूद भंडारा जिले में 4 जगहों पर किचन सेट पेटी वाटप में भंडारा जिले के साकोली, पौनी, लाखनी, लाखनदूर, भंडारा सभी तालुका से जमावड़ा होने से रात के 4 बजे से लाइन में लगे हुए महिला और पुरुषों के खाने पीने की और पानी की सुविधा न होने की वजह से तेज गर्मी के कारण भगदड़ मची। होमगार्ड, सुरक्षा गार्ड, पुलिस विभाग की उपस्थिति में लाठीचार्ज किए जाने का सोशल मीडिया पर पुलिस विभाग की ओर से भीड़ होने पर लाठीचार्ज किए जाने का वीडियो वायरल होने से महिला और पुरुषों में भगदड़ में तीतर बीतर करने से 5 से 6 महिला घायल होने से सरकारी अस्पताल में ले जाने की खबर है। इन महिला पुरुषों के जमावड़े को शांत करने के लिए तत्काल डीवाईएसपी डॉक्टर अशोक बागुल ने सभी महिलाओं को शांत करके पेटी किचन सेट वाटप, ठेकेदार को तुरंत आदेश को पालन करने के लिए सभी महिला और पुरुषों को 50 से 60 कंप्यूटर ऑपरेटर लगाकर तुरंत ही रात भर पेटी और किचन सेट दिया जाए। भंडारा जिले के उपविभागीय डीवाईएसपी डॉक्टर अशोक बागुल ने बेहतरीन तरीके से इस भगदड़ को शांत करके निपटारा करते हुए जगहों पर निपटारा करके एक मिसाल कायम की। यह पता चलते ही मौके पर अपर पुलिस अधीक्षक ईश्वर कातकड़े भी पहुंचे। शांति बनी हुई थी। उत्तम बोर्ड द्वारा नियुक्त संस्था के माध्यम से जिले में सदर विवरण के दौरान भीड़ होने पर कोई अप्रिय घटना ना घटे और कानून व्यवस्था की समस्या उत्पन्न ना हो। अगर हालांकि ऐसी कोई घटना हुई तो पुलिस प्रशासन की तरफ से ठेकेदार और संस्था के ऊपर गुन्हा दाखिल भी किया जा सकता है। आम्ही वाटप नाही करा, आम्ही पत्रकार लोक आहोत। अनेक बाया जखमी झाल्या। पोलिसांनी काही लाठीचार्ज केला मगाशी। वाटप पाहिजे तालुका तालुक्यामध्ये तुम्ही वाटप करा। एका जागी म्हणजे वाटप नको करा तुम्ही। अग्रसेन भवन येथे आज सकाळी 12च्या सुमारास काही जे माथाडी कामगार होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, काय सांगा? नाही, लाठीचार्ज तर आपल्याकडे झालेला नाही आहे। आपल्याकडे जे गेटवरती बाहेर लोक उभे होते त्यांना आपण नियंत्रणात किंवा बऱ्याचशा प्रमाणात त्यांना आपण सांगितलं। गर्दी स्वतःहून इकडे तिकडे विचलित झाली आणि जे लाठीचार्ज किंवा हा जो गैरप्रकार म्हणजे जो झालेला नाही त्याचा फक्त आपण म्हणू शकतो की तसा उलगडा करणं सांगण्यात आलेला आहे। वास्तविक त्यांनी ते गर्दी नियंत्रणात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। पण या ठिकाणी जे लोक कामगार म्हणून येऊन राहिले सकाळी 3 वाजतापासून या ठिकाणी रांगा लावत आहेत, तुमच्याकडे योग्य मनुष्यबळ नाही आणि तुम्ही अपुऱ्या मनुष्यबळात या ठिकाणी ठेकेदारांना हा काम देऊन एकाच जिल्ह्यातल्या फक्त मोजक्या एकाच ठिकाणी तुम्ही याचा वाटप करता आहात। तर या ठिकाणी जी गर्दी झाली आहे तिला पांगवण्यासाठी मगाशी जो लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये काही 4 ते 5 बायांना दवाखान्यात सुद्धा पाठवण्यात आला, अशी ॲम्ब्युलन्स सुद्धा इथं आलेली आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, काय सांगा? आता ॲम्ब्युलन्स आता कारण की मी इकडची अंदरची गर्दी बघत आहे। वास्तविक मी जेव्हापर्यंत बाहेर होतं तर फक्त एक लेडीज जिला थोडीशी दुखापत वाटत होती तर आपण त्यांना पाणी वगैरे देऊन त्यांना त्याच्यानंतर आपल्यापर्यंत पेटी आणि किचन सेटचं जे आहे त्यांना व्यवस्थित दिलं आणि त्यांना बाहेर व्यवस्थित त्यांना आपण पाठवलेलं आहे। आणि जे सकाळी 3 वाजेपासून लोक येतात तर त्यांना आपण जे लाईनीमध्ये होते लोक तर त्यांना आपण अगोदर जे आमच्याकडे काल पण जवळपास 1000 लोकांना आम्ही वाटप केलेलं आहे। आजही जवळपास त्याच तुलनेमध्ये आपण वाटप केलेलं आहे आणि सकाळी जे लोक लाईनीत होते तर त्यांना आपण आतमध्ये घेतलं। पेंडलची सुद्धा व्यवस्था आहे, त्यांना ऊन किंवा पाण्याची त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांना पेंडलमध्ये सुद्धा बसवलं। पण त्यांना आपण जेव्हा इथं लाईनमध्ये घेतलो तर स्वतः त्या लेडीज इकडे तिकडे ऐकण्याच्या पलीकडच्या विचारात होत्या। भरपूर गर्दी झालेली आहे।
आणि कमी जास्त घेण्याची जिम्मेदारी कोणाची राहणार आहे? महिला वर्ग भरपूर प्रमाणात आहे. महिला वर्ग जरी बऱ्याच प्रमाणात असला तरी आपण आपल्या परीनं त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाला इजा होणार नाही, दुखापत होणार नाही याची सुद्धा चिंता करत आहे आपण. पण आता काही लोकांना आपण 3 वाजे 2 वाजे सांगितलं की आमच्याकडे जो साठा आहे एका दिवशी तसं आपण 700-800 लोकांना वाटू शकतो. त्यांना सांगितलं की आज तुम्ही न येता उद्या परवा या, जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर जाईल. पण ते स्वतः त्या गोष्टीला ठाम बसून आहेत की आम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. याला आपण आता या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोयच दिसत नाही आणि लोकांचा जमाव इतका मोठ्या प्रमाणावर आहे की त्या ठिकाणी त्यांची तब्येती खराब होत आहेत. अशा वेळी तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय करायला पाहिजे होती. अशी कुठलीही सोय या ठिकाणी दिसून येत नाही. पाण्याचा विषय सर आपण गेटजवळ केलेला आहे. पाण्याचा विषय आपण सकाळपासून होता आणि कोणालाही पाण्याची कमतरता गेली नाही आणि कोणाला अशी दुखापतसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात झाली नाही किंवा झालेली नाही की आपण त्या ॲम्ब्युलन्स किंवा त्यांना प्राथमिक आरोग्याची जरी गरज पडली नाही. पण आपण सुचवल्याप्रमाणे आपण प्रयत्न करू की नेक्स्ट टाईमला आपण त्यांना उद्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्राला तसं सांगण्याचा प्रयत्न करू. सर आपलं नाव आणि आपण कोणत्या पदावर? मी शुभम उमाकांत साठवणे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारमध्ये सुविधा केंद्र भंडारा या ठिकाणी मी इंचार्ज या ठिकाणी कार्यरत आहे. महान्यूज 7 के लिए कृष्णा बावनकुड़े, भंडारा, नागपुर। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553837070 या फिर 9423105824।